हॅलो नमस्कार. तर हा व्हिडिओ बनवू का नाही करतच बनवला आहे. तर 2 दिवस आधी आणून ठेवलेली पालकची जुडी अर्धी खराब झाली. तर म्हटलं आता एवढी तर भाजी पुरणार नाही, आता ह्याचं काहीतरी चमचमीतच करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना खाता येईल. तर वरण भात करून घेतलं. आता म्हटलं पालकची भाजी करण्यापेक्षा आपण पालकच्या पुऱ्या करूया. मग पालक स्वच्छ धुवून घेतलं आणि कढईमध्ये उकळायला ठेवलं, म्हणजे थोडंसं वाफ देण्यासाठी, कारण पालक लगेचच शिजतो. तोपर्यंत मिरची, जिरं, लसूण, अद्रक आणि थोडेसे धणे घेतले आहेत. आता मिक्सरला फिरवून घेणार आहे. एकदम कमी साहित्य आणि चमचमीत पदार्थ. तर 2-2.5 वाट्या पीठ घेतलं, त्याच्यामध्ये ती प्युरी केलेली घातली, चवीपुरतं मीठ आणि हे मिक्सरचं भांडं वगैरे धुवून घेतलं व्यवस्थित, सगळा स्वाद त्याच्यात राहील म्हणून. आणि घट्टसर असा गोळा तयार केला, एकदम थोडंसंच कणिक मळलं आहे. तर आता हाताला थोडंसं तेल लावून छोट्या छोट्या आकाराच्या आपण पुऱ्या करून घेऊया. एकदम चपातीसारखी लाटून वाटीने कट केल्या तरी होऊन जाईल, पण ते पीठ उरत जातं आणि वाढतं, मग त्यापेक्षा हे असं बरं. तर ताटली भरून म्हणजे परात भरून हे अशा सगळ्या लाटून घेतल्या एकदम, आणि त्याच कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि एक एक करून मस्त अशा हिरव्यागार पुऱ्या तळून घेतल्या. रंग बघताय तुम्ही, एकदम सुंदर रंग आलेला आहे पालकमुळे. तर तळल्याच्या नंतर थोडासा रंग चेंज होणार आहे, कारण हे बघा अशा डाग आलेल्याच तळल्या मी, एकदम हिरव्यागार पण नाही. तर एकदम नॅचरल कलर, सुंदर हिरव्यागार. टिश्यू पेपरवर घ्या, नाहीतरी नाही घेतलं तरी काय हरकत नाही. अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि टम्म फुगलेले आहेत. एकदम कमी तेलामध्ये तळून घेतले मी. तर भाजी करून खाण्यापेक्षा कधीतरी हे असं पण खाल्लेलं बरं. तर कमी भाजी होती म्हणून मी हे अट्टहास केला आणि खूप सुंदर झाल्या. सुगंध तर घरभर दरवळत होता आणि करताच मुलं अर्ध्या पुऱ्या फस्त केल्या होत्या. तर थोड्याशा तुम्हाला दाखवल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.